स्नेहिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टीआरटीच्या माध्यमातून जे पोलीस प्रशिक्षण दिलं जातं, या पोलीस प्रशिक्षणाचं जे रिझल्ट आहे तो रिझल्ट आपल्या लागलेला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे प्रिफरन्स आहे ते प्रिफरन्स आपण टाकणार आहोत. तर प्रिफरन्स टाकणं जे 21 तारखेपासून सुरू झालेले आहे आणि त्याची शेवटची जी तारीख आहे ती शेवटची तारीख 29 तारीख आहे. आता आपल्याकडे फक्त 4 ते 5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. काही विद्यार्थी विचारत आहेत, मेसेज करून ग्रुपला मेसेज टाकत आहेत. स्नेहिल आर्ट ऑफ टीचिंगचे जे आपले 3 ग्रुप आहेत, जे आपले फॉलोअर्स आहेत, त्या ग्रुपला मेसेज टाकत आहेत की सर चांगली प्रशिक्षण संस्था कोणती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण नागपूर आणि नाशिक या दोन्ही ठिकाणच्या ज्या चांगल्या संस्था आहेत, ज्यांचे रिझल्ट हे 18 ते 20 पेक्षा जास्त रिझल्ट यावेळेला आलेले आहेत, तर त्या संस्थेची मी तुम्हाला नाव सांगतो आहे. म्हणजे पहिला प्रिफरन्स जे आहे ते पहिला प्रिफरन्स या संस्थांना तुम्हाला द्यायचा आहे. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट आहे ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी आपण देत असतो. डॉक्युमेंटच्या संदर्भात सुद्धा आपल्याला व्हॅलिडिटीच्या संदर्भात सुद्धा आपण आपल्या फॉलोअर्सना मदत केलेली आहे. तसंच आज जे आपण व्हिडिओ बनवतो आहे तो प्रिफरन्सच्या संदर्भात आहे. तर पहिला जो प्रिफरन्स तुम्हाला सांगू इच्छितो की नाशिक मध्ये जी संस्था आहे प्रथम फाउंडेशन, या प्रथम फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी पोलीस झालेले आहेत. परंतु ही 11 महिन्याची गॅप या ठिकाणी पडताना आपल्याला दिसत आहे. या शासनाच्या अन्यायामुळे ही गॅप पडलेली आहे, नाहीतर कंटिन्यू हे प्रशिक्षण 3 वर्षापर्यंत होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यात प्रथम फाउंडेशनला आपला पहिला क्रमांक द्यायचा आहे. का द्यायचा आहे तर यात अनुभवी तज्ञ मार्गदर्शक आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. सोबतच जे काही शूज आहे, ट्रॅकसूट आहे, सोबत आपल्याला पुस्तक आहे, जे 12,000ची पुस्तक आपल्याला मिळणार आहे आणि ग्राउंड सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. एकाच ठिकाणी या सर्व गोष्टी उपलब्ध आहे. तसेच दुसरी बाब अशी की तज्ञ अनुभवी त्या ठिकाणी फिजिकलचे ट्रेनर आहेत आणि सोबतच क्लासची व्यवस्था सुद्धा त्याच ठिकाणी असणार आहे. म्हणजे सर्व गोष्टी एकाच ठिकाणी आपल्याला अवेलेबल असल्यामुळं प्रथम फाउंडेशन संस्थेला नाशिक मधील विद्यार्थ्यांनी 1 नंबर द्यायचा. विद्यार्थी मित्रांनो, काही अडचणी असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे किंवा आपला ग्रुपची जी लिंक दिली आहे त्यावरती जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला मी मदत करेन. दुसरा एक महत्वाचा हे आहे की नागपूरमधील जे विद्यार्थी आहेत, नागपूरच्या भोवतालचे जे विद्यार्थी आहेत, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, वर्धा असेल, जे विद्यार्थी या ठिकाणी हॉस्टेलला राहतात, जे आदिवासी विद्यार्थी हॉस्टेलला राहतात, पारडीचं हॉस्टेल असेल किंवा इतर ठिकाणचं हॉस्टेल असेल, आणि या हॉस्टेलमध्ये राहून जर तुम्हाला प्रथम क्रमांक कोणत्या संस्थेला जर टाकायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो, करिअर कॅम्पस भांडे प्लॉट मध्ये ही संस्था आहे. या संस्थेला तुम्हाला 1 नंबर देऊन आपल्याला जे दुसरी संस्था जी आहे ते स्पार्टनला टाका, तिसरे नंबर आहे पिरॅमिडला टाका, चौथं सिद्धार्थ अकॅडमीला टाका. अशा पद्धतीने ही नागपूर मधल्या विद्यार्थ्यांना प्रिफरन्स द्यायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्या जे करिअर कॅम्पस जी संस्था आहे, इथले विद्यार्थी सुद्धा 18 पेक्षा जास्त विद्यार्थी या 6 महिन्यापूर्वी पोलीसमध्ये आता जे निकाल लागलेला या पोलीस भरतीमध्ये विद्यार्थी लागलेले आहेत, त्यांचा सत्कार सुद्धा आपण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं नागपूर आणि नाशिकचं पुन्हा सांगतोय की तुम्हाला प्रथम फाउंडेशनला 1 नंबर द्यायचा आहे क्रमांक, आणि नागपूरमधील करिअर कॅम्पस जी संस्था आहे या संस्थेला 1 नंबर आपल्याला द्यायचा आहे. हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. या संस्थेसंदर्भातली जी काही संपूर्ण माहिती आहे किंवा मोबाईल नंबर आहेत हे सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.